कोरोना काळापासून आपली स्वतःची जीवाची म्हणजे आमच्यापैकी काही ऑपरेटर त्यांनी पॉझिटिव्ह पण आले, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो. पण माझी घरच्यांना मी सांगितलं ना की मी पॉझिटिव्ह आहे. कारण जर मला एक काम करायचं आरोग्य विभागामध्ये, तर घरी सांगितलं तर तू मला कामात जाण्यापासून ते नाकारतील. म्हणून मी घरी सांगितलं नाही की मी कोविडमध्ये काम पॉझिटिव्ह आलो आहे. नमस्कार. आपण नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या इथे ठिकाणी आहोत. इथे यशवंत स्टेडियममध्ये गेले काही दिवसांपासून ज्या उमेदवारांची आरोग्य विभागामध्ये डेटा ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ते इथे उपोषणाला बसले आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये या उमेदवारांनीच आरोग्य विभागामध्ये सेवा केली. ह्या उमेदवारांना शासनाने नियुक्तीचं आश्वासन सभागृहात दिलं होतं, पण अद्यापही त्यांची नियुक्ती डेटा ऑपरेटर म्हणून झालेली नाही आहे. त्या संदर्भात त्यांचे काय मत आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया. ह्या ठिकाणी तुम्ही आंदोलनासाठी का आलात आहेत आणि तुमची नेमकी काय मागणी आहे? सर, आम्ही कोविड काळापासून ड्युटी केलेली आहे आणि त्या काळामध्ये बऱ्याच मंत्र्यांनी किंवा आमदारांनी तुम्हाला कोविड योद्ध्यांना नंतर न्याय मिळवून देऊ किंवा तुम्हाला शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देऊ अशा प्रकारचं आम्हाला हे दिले होते, आश्वासन दिले होते. पण जेव्हा ॲक्च्युली कोविड काळ संपल्यानंतर हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही आरोग्य विभागामध्ये जेव्हा डाटा एंट्री ऑपरेटर हे पदाची जाहिरात निघाली किंवा पद निर्मिती झाली होती, त्यावेळेस राज्य शासनाने एक प्रायव्हेट कंपनी यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्या कंपनीला मधात घेऊन त्या कंपनीच्या माध्यमातून अप्रेंटिसशिप ॲक्टच्या नावाखाली आहे त्यांनी आम्हाला डाटा एंट्री ऑपरेटर या पदाची ट्रेनिंग म्हणून नियुक्ती दिली. त्यानंतर त्या कंपनीने प्रेझेंटीसाठी आम्हाला ॲप दिलं होतं. त्या ॲपमध्ये बरेच प्रॉब्लेम होते की तिथं हजेरी लावल्यानंतर कधी लोकेशन बाहेर देशात दाखवत होतं तर कधी बाहेर जिल्ह्यात दाखवत होतं. तर असे क्षुल्लक कारणावरून आम्हाला त्या कंपनीने टर्मिनेट केलं की तुमचं लोकेशन बरोबर येत नाही, तुम्ही तुमच्या वर्कप्लेसवरून हजेरी लावत नाही. त्याचबरोबर त्या करारामध्ये जो कंपनी आणि शासनामध्ये जो करार झाला होता त्या करारामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की दर महिन्याच्या 5 तारखेला तुमचं जे विद्यावेतन आहे ते व्हायला पाहिजे. पण नेहमी आमचं जे स्टायपंड आहे, विद्यावेतन जे आहे ते नेहमी 2 ते 3 महिने लेट होत होतं आणि त्या 9,000मध्ये आम्हाला आमच्या वर्कप्लेसपासून आमच्या घरापर्यंत जाण्यानेसुद्धा त्या 9,000मध्ये मुश्किल होत होतं. आणि अशा वेळीसुद्धा कुणाची हजेरी 1 मिनिटं उशिरा लागली किंवा 1 मिनिटं लवकर लागली, अशा वेळी आमचं स्टायपंड 1 मिनिटासाठी 150 रुपये, तर अब्सेंटी लागली तर 300 रुपये ते कपात करत होते. आणि आता जेव्हा आमचं 3 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे जनरेट झालेले आहेत आणि अशा वेळी ऐन दिवाळी तोंडावर असताना 10 तारखेची काहीतरी दिवाळी होती, तर त्याच्या 10 दिवसाआधी कंपनीने आम्हा सर्वांना मेल केले की तुम्हाला 20 तारखेला तुमची फायनल असेसमेंट घेऊन तुम्हाला 21 तारखेला कार्यमुक्त करण्यात येईल. जेव्हा की आमचे मेपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बनले आहे, तर आम्हाला 5 ते 6 महिने शिल्लक ठेवून आम्हाला टर्मिनेट का करताय बा? आणि टर्मिनेट केल्यानंतर आमचं पुढं काय होणार? कारण जे आम्ही आरोग्य विभागामध्ये शिकले आहे जे काही शासनाचे पोर्टल आहे आरोग्य विभागाचे, त्यांचं ट्रेनिंग घेऊन आम्ही बाहेर कुठं जाणार? तर आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने आता तरी मधामध्ये दखल घ्यावी. कारण आतापर्यंत आम्ही सर्व जिल्ह्यामधील जेवढे काही विधानसभा क्षेत्र आहे प्रत्येक आमदाराकडे गेलं आहे, त्यांच्याकडे निवेदन देऊन त्यांच्याकडून आम्ही शिफारस पत्र प्राप्त केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या DOच्याकडून सुद्धा आम्हाला शिफारस पत्र मिळालेले आहेत. तरी पण आता नागपूर अधिवेशन चालू आहे 7 तारखेपासून, तर कोणीही तिथे आमचा मुद्दा मांडायला तयार नाही. तर नेमकं चालू काय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये की जे कोरोना काळापासून आपली स्वतःची जीवाची म्हणजे आमच्यापैकी काही ऑपरेटर त्यांनी पॉझिटिव्ह पण आले, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो. पण माझी घरच्यांना मी सांगितलं ना की मी पॉझिटिव्ह आहे. कारण जर मला एक काम करायचं आरोग्य विभागामध्ये, तर घरी सांगितलं तर तू मला कामात जाण्यापासून ते नाकारतील. म्हणून मी घरी सांगितलं नाही की मी कोविडमध्ये काम पॉझिटिव्ह आलो आहे. तर अशा परिस्थितीत काम करून सुद्धा आम्हाला आता राज्य शासन नाकारत आहे. तर नेमकं पाणी मुहूर्त कुठं हे चौकशी करण्याचे आदेश चौकशीचे आदेश शासनाने द्यावे आणि आम्हाला NHMमध्ये समायोजन करून घ्यावं, एवढंच आमची मागणी आहे.